नमस्कार मंडळी. शब्दातलं सौंदर्य शोधायला लागलो की आपल्याला संवादातलं सौंदर्य कळतं आणि संवादातलं सौंदर्य कळलं की आपली नाती सुंदर होतात आणि एकदा का आपली ही नाती सुंदर झाली की आपलं संपूर्ण आयुष्य सुंदर होतं. मग ही नाती सख्यांच्या बरोबरची असतील, शेजाऱ्यांच्या बरोबरची असतील किंवा सख्खे आणि दूरचे असा काही भेदच राहत नाही. बघा मंडळी, शब्दामध्ये किती ताकद आहे. अगदी धारदार शस्त्र जी क्रिया करू शकत नाही, ती क्रिया हे शब्द करू शकतात. म्हणून मंडळी, शब्द हे खूप जपून वापरले पाहिजेत. मग हे शब्द वापरण्यासाठी आपण खूप शिकलेलंच असलं पाहिजे का? असं काही नाहीये. आपण आपले आजी, आजोबा, पणजोबा यांना बघा. त्यांच्या काळामध्ये अगदी जुजबी शिक्षण होतं. तरीही त्यांना शब्द कुठं आणि कसे आणि किती जपून वापरायचे ह्याचं नॉलेज नक्की होतं. त्यामुळं त्या काळातली नातीसुद्धा खूप घट्ट होती.